यस चला मॅचला सुरुवात करूया. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन मोहन पारदी. पहिला बॉल डॉट. बघा कर्जतचा टायगर नो बॉल ची संगीता मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय आणि इथे पहिला चेंडू खराब. गोलंदाजी ट्रॅकवर धीरजला तुम्ही बघू शकता गोलंदाजी करत असताना. आणि इथे पाहिलं तर जरूर आपण बघतोय पहिला बॉल थोडासा खराब जरूर पाहायला मिळाला आणि पहिलाच बॉल नो. मी विनंती करेल धीरज संतोष बांगरा साहेब आपण कुठे असाल या ठिकाणी या स्टेजवर स्थान पडणं पहा. नेक्स्ट बॉल. हो मोहन पारदीचा फटका या ठिकाणी फसलाय. बॉल खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. मोठी विकेट परंतु नो बॉल जरूर पाहायला मिळाला होता. फ्रीडचा चेंडू जरूर पाहायला मिळाला होता आणि मोहनला जीवदान मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावा आपण जरूर बघतोय. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. रिलीज करत असताना गोलंदाज धीरज. गोलंदाजी ट्रॅकवर धीरज पवार एक मोठं नाव सध्या तरी या भिंगार टीम कडून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर बघा जसंच तसे उत्तर देणारे फलंदाज एकापेक्षा एक चांगले खेळाडू आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. उद्याच्या दिवशी देखील जे संघ असतील त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या वेळामध्ये रिपोर्टिंग करायचंय. ओहो यावेळेस मात्र फटका फसला होता परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाहीये. घेतली जाईल एक सिंगल धाव. स्ट्रायकिंग एंडवर मोहन नॉन स्ट्राइक एंडवर भावेश मात्र पाहायला मिळतोय. एक जबरदस्त बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. कर्जत तालुक्यातील आदिवासी टेनिस क्रिकेट मधील एक चमकता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो खेळाडू अर्थात बायकर मॅन मोहन पारदी स्ट्रायकिंग एंडवर. यस उद्यापासून यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल चाललाय प्रॉपर टायमिंग मध्ये. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग षटकार. उद्याच्या दिवसामध्ये जेवढे उद्याच्या संघ ही मॅच लाईव्ह पाहत असाल त्यांनी 7 वाजता रिपोर्टिंग करा. अन्यथा आयोजकांची सूचना आले की उद्यापासून पॅनल्टी दिली जाईल याकडे देखील लक्ष असू द्या. प्रॉपर 7 वाजता मॅच चालू होईल याकडे देखील लक्ष असू द्या. बघा षटकाराला धीरजच्या विरोधात जबरदस्त बॅटिंग. मोहन पारदीचा तडाखा. इथे फटका जबरदस्त आहे आणि ते मित्र म्हणेना जबरदस्त जाईल. फलंदाज होईल फेल. मोहन एक मोठी विकेट. फलंदाज बाद. हॅलो चला नेक्स्ट बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये रेडी राहायचं. इथे मोहनची एक मोठी सफलता सध्या तरी आपण बघतोय. विकेट नंबर 1 सध्या परतीच्या प्रवासाला येत असताना मोहन पारदे बॅक टू द डगआउट जरूर आपण बघितला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता. बॅट्समन भालचंद्रला या ठिकाणी बघतोय. विकेट नंबर 2 सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना भालचंद्रला तुम्ही बघू शकता. एक जबरदस्त बॅट्समन आहे भालचंद्र परंतु सध्या धावा बडवायचे आहेत. मोहनच्या बॅट मधून जरूर धावा येत होत्या. 9 बनले. षटक क्रमांक पहिला. 4 चेंडूचा खेळ जरूर समाप्त झालाय. गोलंदाज आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर धीरज पवार पुन्हा एकदा. हो यावेळेस मात्र फटका प्रॉपर कनेक्शन मध्ये. चेंडू हवाई सफर साईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. भालचंद्रच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. बघा 2 ऑफिशियल पंच देखील या ठिकाणी आपण जरूर बघतोय. चांगली पंचगिरी करत असताना सध्या आपण या ठिकाणी जरूर बघतोय. षटकार आला. उद्या मित्र म्हणेन अगदी वेळेत मॅच चालू होतील.
म्हणजेच कमीत कमी 2 वाजेपर्यंत मॅच फिनिश होतील यात शंका नाही, कारण 4चा पोल जरूर आपल्याला पाहायला मिळेल. हो, यावेळेस जबरदस्त बॉल हाताळला होता धीरजने. इथे थोडीशी चुकी करतोय आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, एक तर बनले आणि यास जिथं एकही धाव नव्हती आणि इथे एक मोठी विकेट, एक धाव आणि एक विकेट मिळवत असताना गोलंदाज धीरज पवार, मोठी विकेट भावेश बाद. जरूर आपण बघतोय पहिला षटक समाप्त झालाय. धाव फलकावर आपण धावा बघतोय 16 बनलेत. चांगले बॅटिंग सध्या तरी कोंबळवाडी टीम करत असताना या ठिकाणी आपण जरूर बघतोय 16 बनलेत. षटक क्रमांक पहिली मैदानाच्या आतमध्ये जरूर समाप्त झाले. सेकंड ओव्हर देखील पाहायला मिळेल. गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅकवर अविनाश जाधव. सेकंड ओव्हर आपण जरूर बघतोय. गोलंदाज आलाय अक्षय जाधव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर. एक चांगला गोलंदाज जरूर आहे, परंतु सध्या धाबा देखील बडवायचे. 16 बनले, जबरदस्त 2 विकेट, म्हणजे सलामीची जोडी तंबूच्या असराला आपण जरूर बघतोय. आणि इथे सेकंड बॅट्समन बालचंद्र आल्या आल्या प्रार त्याच्या बॅट मधून आपण षटका जरूर पाहिला. आणि इथे पहिला बॉल, चला जास्त स्पीडअप, जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा पंच. जरूर आपण बघतोय धीरज गोलंदाज. ओहो, यावेळेस पहिलाच बॉल अगदी शरीरावर आदळला होता आणि इथे पहिला बॉल आलाय डॉट. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गोलंदाज अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर जरूर आपण बघतोय. सॉरी, अविनाश. चांगला गोलंदाज आहे अविनाश देखील. अविनाश जाधव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी. भिंगार टीम दिया कालापूर विभागातून बिलॉंग होत असताना आज या क्रीडा नगरीबाहेर खेळण्यासाठी जरूर सज्ज झाले. इथे फटका चांगला, ते वडिश लॉंगत मध्ये थोडीशी क्षेत्ररक्षण खराब होता आणि त्याचा मूव बदला. 2 धाबे मात्र सहजगत्या प्राप्त होतात. 2 धाबाला 16 बनलेत, 18 बनलेत. 2 धाबेने 18 धाबा जरूर आपण बघतोय. आणि इथे 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 4 बॉल शिल्लक आहेत. षटक क्रमांक दुसरा सध्या गोलंदाजी ट्रॅकवर अभिनाथचा एक चांगलं षटक आपण या ठिकाणी जरूर बघतोय. सेकंड बॉल, हो यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन बॅट मधून फाईन लेग आणि डीप मध्ये बॉल चाललाय घरंगळत. चेंडू सीमा पार, मिळतील 4 धाबा, चौकार. लगेच मैदानाच्या आतमध्ये बॉल पुरवायचे लगेच. चला, बॉल देखील आलाय आणि तिथे मॅच ला सुरुवात होईल. चौकार आपण जरूर बघतोय बालचंद्रच्या बॅट मधून. ते जबरदस्त बॅटिंग करत असताना कोंबळवाडी टीम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करते. चला, 19 23 आपण जरूर धावा बघतोय. दुसरा षटक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. चला, बॉल तो लगेच द्या आणि जर नसेल ना तर नवीन बॉलने सुरुवात करा पंच, नो प्रॉब्लेम, कारण जास्तीचा वेळ आपल्याकडे नाहीये. खरं तर खूप टायमिंग आपण जरूर बघतो. सेकंड मॅच आपण या ठिकाणी बघतो. 1:24 जरूर झालेत. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस. थोडीशी उत्कंठा जरूर लागली होती सर्वांना, परंतु ती उत्कंठा आपण सर्वांनी बघितली. चांगला भव्य दिव्य आयोजन देखील बघितलं, चांगला सोहळा देखील बघितला, उद्घाटन सोहळा देखील चांगला बघितला. आणि यावेळेस चला, जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही. बॅट्समन
जरूर आपण बघतोय 23 धाबा स्कोर बोर्डवर या ठिकाणी पाहायला मिळतील. 2 विकेट जरूर आलेत. मोहन बाद झाला, तदनंतर बाबेश देखील बाद झाला आणि तिसऱ्या नंबरवर प्रमोट केला होता तो बॅट्समन बालचंद्रला. सध्या बालचंद्रची बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी सध्या करत असताना मैदानाच्या आतमध्ये बालचंद्रला देखील तुम्ही बघू शकता. हो यावेळेस अगदी शरीरावर अगदी पायावर आदळला होता चेंडू आणि चांगली बॉलिंग सध्या कमबॅक केलाय भिंगार टीमने. 23 धाबा आपण जरूर बघतो. 4 चेंडूचा 5 चेंडूचा खेळ जरूर समाप्त झालाय. उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला बॉल घ्या. पण षटक क्रमांक दुसरा 4 षटकाची मॅच जरूर आपण बघतो. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन बालचंद्र. हो यावेळेस देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज करत असताना इथे आलाय डॉट चेंडू. षटक संपलाय दुसरा. धाव फलक आपण बघतोय 23 धाबा स्कोर बोर्डवर. तिसरा षटक आपण बघतोय. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर सध्या तरी आपण बघतोय. 2 षटकाचे मॅच फिनिश झाले. 23 बनलेत. चांगले बॅटिंग करत असताना सध्या आपण बघतोय कोंबळवाडी टीमला. इथे आज जर पाहिलं ना तर स्वर्गीय संतोष स्मृती 11 या नावाने खेळत असताना आज कोंबळवाडी टीमला देखील तुम्ही बघू शकता चांगली मॅच पाहायला मिळेल. या शंका नाहीये कारण दोन्ही दर्जेदार टीम आहेत. अगदी पाहिलं ना तर भरपूर सामने एकमेकांच्या विरोधात जरूर खेळलेत, परंतु आज प्रांत प्रतिष्ठा पणाला लाभावी लागेल. या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला युद्ध जिंकायचं असेल तर तशी लढाई देखील करावी लागेल. कारण धावा बनले 23 आणि षटक क्रमांक तिसरा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर जबरदस्त ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. अगदी चांगले ट्रॉफीज देखील पाहायला मिळतील. जणू काही या कशाळी विभागाचा न म्हणता अंबेरपाड्या गावचा वर्ल्ड कप सध्या तरी आपण बघतोय. आणि यावेळेस प्रॉपर कनेक्शन झाला नाही. एक धाव जरूर आले. सेकंड धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे 2 धावा आपण सहजगत्या प्राप्त करत असताना 2 बॅट्समन या ठिकाणी आपण बघतोय. बालचंद्र आणि त्याच्या साथीला खरं तर महेशला आपण बघतोय. 2 धावा जरूर आलेत आणि 2 धाबेने धाव फलक आपण बघतोय 25 या धाव संख्येवर. बघा तिसरी ओव्हर चालू आहे. 1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा 25 धावा आपण जरूर बघतोय. इथे बॉल तर हातातून निसटलाय आणि यस पंचांचा इशारा येतोय बाईज आणि बाईजच्या स्वरूपात इथे मिळतील 4 म्हणजेच हा नशिबाचा पंजा मात्र पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच देखील पाहायला मिळेल. एका साईडला तुम्हाला पाहायला मिळेल पिंपळोली टीम, दुसऱ्या साईडला तुम्हाला पाहायला मिळेल झुगरेवाडी टीम. या 2 टीम दरम्यान आजच्या दिवसातील तिसरा सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. बघा चौकार आला, तदनंतर बायची स्वरूपात 4 धावा आला आणि 4 धाबेने दाफरले आपण बघतोय 29 बनले. चांगला बॉल. हो यावेळेस मात्र पाडीश लॉंग ऑफ रिझन मध्ये जबरदस्त फटका. 1 बनले. दुसरीचा प्रयत्न नाही. बघा एकच धाब आणि 1 या धाबेने शांत का होईना परंतु धावा बनल्या जातात. चांगली धावसंख्या आपण देखील बघतोय. वैभवने चांगली गोलंदाजी केले. पहिल्या बॉलवर 2 धावा जरूर आल्या. सेकंड बॉल चांगला केला होता परंतु एसटी रक्षकाची चुकी. तदनंतर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे म्हणजे चौकार आला आणि तिसऱ्या बॉलवर 1 धाव. म्हणजेच असं समीकरण प्रत्येक बॉलचं मात्र पाहायला मिळतील. आणि इथे पाहिलं तर 30 धावा जरूर आपण बघतोय. शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला आहे. फलंदाज भालचंद्र पारदी यांच्या बॅट मधून येतोय. मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे ठोकलाय षटकार.
थँक्यू वडीचे. चांगले मॅच आपण या ठिकाणी बघतो. 36 बनलेत बघा. बालचंद्रच्या बाट मधून धाबा येत आहेत. असं वाटलं होतं की मोहन आणि बाबेश बाद झाला होता. तिथून कुठेतरी थोडासा डाव साबरण्याचा प्रयत्न जरूर केला होता भिंगार टीमने, परंतु बालचंद्रच्या बाट मधून धावा बनल्या जातात. हो ऑन साइडला भिरकवलाय. हो जबरदस्त हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ठोकलाय. आणखीन एक बिग बिग बॅटर बेचाळीस बनले. 2 विकेट जरूर आपण बघतोय. बालचंद्र 8 चेंडू खेळल्या, 13 धाबा त्याच्या बाट मध्ये आपण जरूर बघतोय. महेशची बॅटिंग चांगली होती. 16 धाबा महेशच्या बाट मध्ये आपण या ठिकाणी बघतोय. चांगली बॅटिंग सध्या तरी करत असताना महेश, अप्रतिम बॅटिंग. हो यावेळेस मात्र थोडासा स्टेअर जरूर केला होता, परंतु चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला आणि तिसरा षटक समाप्त झालाय. धाव फलकावर आपण धावा बघतोय. 42 धावा आणि ते तिसरा षटक समाप्त जरूर झालाय. उर्वरित शेवटचा षटक बाकी आहे, त्या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. वैभवला तुम्ही बघू शकता. सॉरी चेतन, चांगली बॉलिंग. पहिला बॉल डॉट, सेकंड बॉलवर फटका फसलाय. शतरक्षक बॉल खाली. इथे थोडासा जजमेंट चुकला होता, परंतु सेकंड अटेम्प्टला फलंदाज बाद. फलंदाज इथून बाद होईल. महेश बॅक टू द पवेलियन. सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. थँक्यू सो मच. एक नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये रतनला तुम्ही बघू शकता. एक चांगला खेळाडू आहे. सध्या तरी मॅच मध्ये धावा बढवायचे आहेत, कारण स्वर्गीय संतोष मुती 11 या नावाने खेळत असताना सध्या कोंबळवाडी टीम आपण या ठिकाणी बघतोय मध्ये पुरस्कृत केलाय. हा संघ धीरजी बांगारे साहेबांनी हा संघ पुरस्कृत केलाय आणि आपण बघतोय त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये ते तुम्ही बघू शकता मंचावर. आणि त्यांना देखील विनंती करेल, या ओव्हर समाप्तीनंतर तुमचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. सन्माननीय संजयजी मेचकर साहेब आणि संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालात. त्यांचं देखील मनापासून आभार मानतोय की आपण या ठिकाणी जरूर उपस्थित झाल्याबद्दल तुमचा मनापासून आभार. बघा चांगली मॅच या ठिकाणी आपण बघतोय. हो बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला फाटवलंय, परंतु फटकामध्ये थोडीशी ताकद कमी राहिली आणि इथे पकडली जाईल. फलंदाज फेल. बालचंद्र बॅक टू द पवेलियन.
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रुपेशला देखील तुम्ही बघू शकता. नवीन बॅट्समन सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आहे. रुपेशचा देखील फार मोठा इतिहास आहे. तो इतिहास आज घडवावा लागेल कारण त्याच्या बॅटमधून धाबा जरूर बनले गेलेत परंतु सध्या धाबा बडवायचे. समोर भिंगार संघ आहे. भिंगार सारखी टीम आहे त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना धाबा बडवायचे. शॉर्ट पिच होता आणि त्यावर प्रयत्न देखील जबरदस्त करण्याचा काम केलं होतं परंतु त्या ठिकाणी डॉट चेंडूची संगता. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चेतन गोलंदाजी ट्रॅकवर मात्र पाहतो आहे आणि या ओव्हर मधील शेवटचा चेंडू खरं तर पाहायला मिळेल. हा देखील चांगला बॉल या ठिकाणी आपण जरूर बघतोय आणि इथे 4 षटकाची मॅच समाप्त झाली. टीमची टोटल जाऊन पोहोचले 43 या धावसंख्येवर आणि या ओव्हर मध्ये फक्त खर्च केले ती मात्र 1 धाव म्हणजे चेतनची चांगली गोलंदाजी राहिले. धाव आपण बघतोय धाव फलकावर 43 आणि इथून मॅच जिंकण्यासाठी बडवायचे 44 धावा. चला भिंगार टीम आपण त्वरित मैदानाच्या बाहेर येऊ शकता आणि मैदानाच्या आतमध्ये कुंभळवाडी टीम आपण देखील एंटर होऊ शकता म्हणजे थोडासा स्पीडअप जरूर करायचं मित्रांनो. तोपर्यंत ऐकूया संगीत. हलक्यात घ्यायची कुणाच्या बसकी पात नाही हो डामसे साहेबांना टक्कर द्या. भिंगार टीम 24 बॉल शिल्लक आहेत 44 धावसंख्येची गरज आहे. मी विनंती करेल सन्माननीय धीरज संतोष वांगारा साहेब आपण या ठिकाणी आलात. आपण देखील या ठिकाणी यस आपणास विनंती करेल की आपलं देखील मंचावर मान सन्मान केला जाईल. ओके डन धन्यवाद. जरूर आपण बघतो नेक्स्ट मॅच देखील पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस करण्यासाठी जुगरेवाडी टीमचा कॅप्टन आणि पिंपळवली टीमचा कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी टॉस करण्यासाठी आजच्या दिवसातील तिसरी मॅच या ठिकाणी आपण बघणार आहोत. जरूर आपण बघतोय आजचा दिवस थोडासा उशीर जरूर झाला. 1:39 झाले. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे. एकाने बॉल लगेच रेडी राहायचा. लगेच कुठलाही विलंब न लावता बॉल देण्यासाठी आपण लगेच रेडी राहायचं आणि पंचांकडे ते बॉल द्या. चला मॅचला स्पीडअप द्या. 4 षटकाची मॅच जरूर आपण बघतोय. 43 बनले 44 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धीरज
पवार आणि अजय नाईक अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये एंटर जरूर झाले. दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत, परंतु सध्या या अंबरपाड्याच्या क्रीडा नगरीवर जर तुम्हाला अस्तित्व टिकवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये ती बॅटिंग देखील करावी लागेल. दोन मोठं नाव जरूर आपण या ठिकाणी बघतोय, धीरज पवार आणि त्याच्या साथीला अजय नाईकला तुम्ही बघू शकता. गोलंदाजी ट्रॅकवर वेगवान गोलंदाज अर्थात भावेश पवार, भावेश निरगुडा गोलंदाजी ट्रॅकवर जरूर आपण बघतोय. यावेळेस 38 सर्कलचा षटक आहे आणि या 38 सर्कलच्या षटक मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल गोलंदाज भावेशचा, हा पहिला बॉल. हो, पहिलाच बॉल हलकासा टॅप केला, दिशा दिल्या. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना चला पिंपळोली वाडी टीमचा कॅप्टन आणि जुगरा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चला आपण टॉस करण्यासाठी त्या ठिकाणी जा. सन्माननीय बाळू बुरुड सर यांच्या माध्यमातून हा टॉस केला जाईल. खरं तर आमच्या सन्माननीय बाळू बुरुड साहेब सरांचा जावई जरूर आपण बघतोय अमरजी लांगी साहेब, त्यांच्या माध्यमातून ही नाटची भव्य दिव्य रजनी शृंखला ची मात्र या ठिकाणी आपण बघतोय. ते टॉस संपन्न केला जातोय. तिसऱ्या मॅचचा जुगरेवाडी टीमने टॉस जिंकला, प्रथम स्वीकारले बॅटिंग आणि बॉलिंग साठी इन्व्हाइट केलंय पिंपळोली वाडी टीमला. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये खडे खडे पाठवलाय, बॉल ऑन साइडला भिरकवलाय. 6 धावांसाठी बिग 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 षटकार. जरूर आपण बघतोय फलंदाज अजयच्या बाट मधून षटकार आला आणि तदनंतर धावसंख्येला सुरुवात केली जाते. 6 या धावसंख्येने आणखीन एक ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये. अजय नाईकचा पलटवार ठोकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलाय फलंदाज अजयच्या बाट मधून. आणि जर पाहिलं ना तर गोलंदाज मी तर म्हणेन बाबेच्या विरोधात ही बॅटिंग सध्या तरी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक बॅक टू बॅक 2 षटकार जरूर आपण बघतोय. पहिले 2 बॉल जरूर डॉट आले होते, तदनंतर अजयने थोडासा डाव सावरला आणि ते 2 बॉलवर 2 षटकार आले. या 2 षटकाराने स्वागत जरूर केलंय स्वर्गीय संतोष मुती 11 कुंभळवाडी टीमचं. इथे करत असताना गोलंदाज बाबेच्या विरोधात सध्या तरी चांगली बॅटिंग चालू आहे. स्ट्रायकिंग एंडवर अजय नाईक पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग स्टान्सवर मात्र पाहायला मिळेल. खोदून काढला या बॉलवर, अगदी प्रॉपर यॉर्कर होता, त्यावर देखील जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बॉल चाललाय घरंगळत, तिसऱ्या बॉलवर ठोकलाय आणखीन एक चौकार. नेक्स्ट मॅच साठी देखील आपण तयार राहायचं. दोन्ही टीमने खेळाडू कक्षामध्ये त्या ठिकाणी जायचंय आणि दोन्ही टीम थांबायचंय. जरूर आपण बॅक टू बॅक तिसरा चौकार आपण बघतोय. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले, तदनंतर चौकार देखील आला. चांगलं टायमिंग देखील जुळलं गेलं आणि ते चौकार आला. चांगली बॅटिंग. हो, अजय नाईक एक चांगला खेळाडू आहे आणि त्या शेवटचा बॉल मिस जरूर झालाय. आणि इथे म्हटलं ना तर जरूर आपण बघतोय पहिली ओव्हर या ठिकाणी समाप्त झाले. टीमची टोटल ची मात्र जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवर. बघा 16 बनले, 44 धावसंख्येचं टार्गेट असताना 16 धावा आपण जरूर बघितल्यात. आणि पहिलं षटक या ठिकाणी जरूर समाप्त झालंय. आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 18 आणि धावा बनवायचे 28 मॅच जिंकण्यासाठी. अठरा बॉल 28चं समीकरण आहे मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये अजय नाईकला तुम्ही बघू शकता.
आणि सेकंड ओव्हरसाठी बॅट्समन तुम्ही बघू शकता धीरज पवार हा देखील चांगला खेळाडू आहे. भरपूर सामन्यामध्ये इतिहास जरूर घडवलाय आणि सतत आयकॉनच्या भूमिकेत जरूर आपण बघतो या खेळाडूला. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवर धीरज पवारला देखील तुम्ही बघू शकता. एक मोठं नाव सध्या आदिवासी टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव धीरज पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवर तुम्ही बघू शकता धीरज पवारला. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज कर्जत विभागातील आदिवासी टेनिस क्रिकेट मधील बायकरमॅन अर्थात मोहन पारधी गोलंदाजी ट्रॅकवर आपण जरूर बघतोय. बघा बॉल शिल्लक आहेत 18 धावा बनवायचे 28 समीकरण थोडस बनवावं लागेल. इथे जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल कारण समोर एक धीरज पवार सारखा खेळाडू आणि त्याच्या समोर बॉलिंग करत असताना मोहन पारधी. पहिला बॉल जरूर आपण या ठिकाणी बघतोय थोडासा खराब आणि इथे वाईट चेंडूची संख्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली. एक एक्स्ट्राची धाव धावफलकावर जोडली जाईल. एक या धावेने धावफलक आपण बघतोय 17 या धावसंख्येवर. बघा गोलंदाज मोहन पहिलाच बॉल थोडीशी खराब गोलंदाजी जरूर आपण बघितले. दुसरा बॉलवर देखील प्रयत्न चालू होते आणि हा देखील वाईट बॉल. म्हणजेच प्रत्येक बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट जरूर आलेत आणि थोडीशी लाईन कुठेतरी खराब होत असताना जी मात्र पाहायला मिळते आहे ते कमबॅक करावा लागेल. बघा या बॉलवर फटका प्रयत्न जरूर केले होते आणि ते लॉर्ड अपील केली होती पंचांकडे परंतु पंचांकडे जबरदस्त यावर उत्तर नव्हतं आणि मी तर म्हणेन हा बॉल आलाय डॉट. चांगली गोलंदाजी. बघा बॅक टू बॅक 2 वाईट फेकल्यानंतर तिसऱ्या बॉलवर कसा कमबॅक करावा ते मात्र मोहन पारधीकडनं शिकावं. जरूर कमबॅक केलंय आणि ते मी तर म्हणेन आलाय डॉट बॉल. सेकंड बॉल ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये करत असताना हो फटका लाजवाब आहे. स्टँडिंग डिस्पॅच ओव्हर दी रोप फलंदाज धीरज पवारचा पार चेंडू सीमा पार षटकार. वर देखील स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट साला नाहीये. एकच धाव घेतली जाईल. शांत खेळ चालू आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात भरपूर क्रिकेट खेळले परंतु आज गावासाठी खेळायचंय संघासाठी खेळायचंय संघाचं नाव रोशन करण्यासाठी खेळायचंय. या चमचमत्या ट्रॉफीवर आज कोणता संघ आपलं नाव जो मात्र लिहिला जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. मोहन गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा 1 धाव बनले आणि इथे अक्षय नाईकच्या बॅट मधून फटका इथे फसला होता परंतु त्या ठिकाणी झेल जरूर ड्रॉप झाली होती आणि त्यानंतर पाहिले जाईल तर 1 धाव ची मात्र घेतली जाईल. एक धाववर संघर्ष चालू आहे. गोलंदाजी करत असताना कुंभळवाडी टीमला तुम्ही या ठिकाणी बघू शकता 26 धावा बनलेत आणि इथे बॉल शिल्लक आहेत उर्वरित 2. त्या 2 बॉलवर धावा घेतल्या जातील का कारण चांगली बॅटिंग करत असताना सध्या अजयला आपण बघितला परंतु धीरजच्या बॅट मधून देखील धावा येतात. येतो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कमबॅक केलाय थोडीशी जरूर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. आता बॉल शिल्लक आहे 13 आणि धावा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी 18 म्हणजे 3 बिग हिट जर आले तरी देखील मॅच सहज संपू शकेल. इथे थोडासा प्रॉपर टायमिंग जरूर झाला होता आणि इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे फलंदाजाच्या बॅट मधून येतोय दर्जेदार चौकार.
चला 3 षटकाचे मॅच जरूर आपण या ठिकाणी बघितले. 2 षटकाचे मॅच समाप्त झाले. 30 धावा बनले. धाव फलकावर बॉल शिल्लक आहेत 12 आणि धावा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी 14. म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर 7 ची सरासरी ठेवावी लागेल. इथे लगेच स्पीडअप करायचा सामना आपण बघतोय. स्वर्गीय संतोष स्मृती इलेव्हन कोंबलवाडी टीम आणि दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता भिंगार टीम. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन फटका जबरदस्त आहे. फटका फ्लिप केला, एक बनले आणि दुसरीचा प्रयत्न नाहीये. बघा स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम जरूर केलं जातोय. आता तुम्ही बघू शकता धीरज येतो स्ट्रायकिंग एंडवर. अजयच्या बॅटमधून धाबा देखील भरपूर चांगल्या आल्यात आणि तदनंतर कमबॅक केलाय. 31 बनलेत. 11 बॉल शिल्लक आहे. 13 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बघा एक एक धाव रोखावी लागेल कोंबळवाडी टीमला. हो यावेळेस फटका प्रॉपर आहे. फटका जबरदस्त पाहायला मिळाला. 2 फिल्डर बॉल मागे धावतायत परंतु 2 फिल्डरला बीट करून बॉल चाललाय सीमा पार. मिळतील 4 धाबा. चौकार. रंगबली आला. या 4 धाब्याने धाव फलक आपण बघतोय 35-35 या आकड्यावर जरूर आपण बघतोय. धीरजच्या बाट मधून हा चौकार जरूर पाहायला मिळाला. 6 बॉल फेस केलेत. 15 धावा त्याच्या बाट मध्ये आपण देखील बघितल्या. आणि सध्या तरी चांगली बॅटिंग करत असताना धीरज पवारच्या बाट मधून आणखीन एक लॉंगन आणि लॉंग ऑफ मध्ये खरं तर चांगली फिल्डिंग केली जाते आणि तिथे घेतली जाईल एक सिंगल धाव. एक सिंगल धाबेने जबरदस्त बॅटिंग आपण बघतोय सध्या करत असताना भिंगार टीमचा दबदबा चांगला राहिला आहे. बघा थोडीशी मॅच कठीण होती ती देखील सोपी केली. चांगली बॅटिंग सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाहायला मिळते. इथे गल्ली पॉइंट मधून भिरकवलाय क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक फलंदाज अजयच्या बॅट मधून येतोय दर्जेदार चौकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना अजयला तुम्ही बघू शकता आणि यावेळेस मात्र एक चौकार जरूर आला. नेक्स्ट बॉल वर जबरदस्त स्ट्रोक. फटका फसला आणि इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना अजय बॅक टू द पॅव्हेलियन. हरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. माऊली गो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. वैभव जाधवला तुम्ही बघू शकता. गोलंदाजी करत असताना वैभवने चांगली कामगिरी जरूर केली परंतु सध्या बॅटिंग करायचे. त्या बॅटिंग मधून देखील धावा तुम्हाला बडवाव्या लागतील कारण 40 बनलेत. फक्त गरज हा मॅच जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची. शेवटचा बॉल शिल्लक आहेत म्हणजे या बॉलवर मॅच फिनिश होईल की ते मॅच बनू शकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण वैभव हे स्ट्रायकिंग एंडवर नवीन बॅट्समन जरूर आहे. आल्यास मॅच फिनिश करेल का कारण 4 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा बॉल प्रगती पथावर आणि या बॉलवर फटका येईल का. शॉर्ट बॉल होता. दिया जबरदस्त बॉल हाताळला आणि हा ओव्हर या ठिकाणी समाप्त झाले. म्हणजेच 3 षटकाचे मॅच फिनिश झाले. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 6 आणि धावा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी 4.
शिल्लक आहे. 4 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. प्रयत्न करावे लागेल, संघर्ष करावा लागेल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता वैभव आणि धीरज. सध्या तरी आपण बघतोय धीरज सलामीला आलाय, 7 बॉल फेस केलाय, 16 धावा त्याच्या बॅटमध्ये देखील आपण बघितल्यात. आता बॉल शिल्लक आहेत 7 धावा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी. 4 स्ट्रायकिंग एंडला धीरज. पहिल्या बॉलवर मॅच फिनिश होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज आलाय, गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही बघू शकता. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर. सहा बॉल 4 ची गरज आहे. बघा आठवावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. अगदी मी तर म्हणेन सामना जिंकायचा असेल फक्त फ्लिप केलाय, दिशा दिले, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजाचा शंखनाद करणारा ठोकलाय, चौकार.